हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला एक अशी वेबसाईट सांगणार आहे की त्याद्वारे तुम्ही मार्केटमध्ये बँक निफ्टी असो किंवा स्टॉक फ्युचरमध्ये असो किंवा ऑप्शनमध्ये असो त्याची मुवमेंट फास्ट का होते किंवा फास्ट का पडतो एखादा स्टॉक किंवा निफ्टी जास्त एकदम का वाढते एकदम का पडते हे कशा पद्धतीने आपण शोधायचं तर ते आपण एका वेबसाईटद्वारे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पाहायचा आहे आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर त्यासाठी पाहूया आपण ट्रेडिंग टिक्स ही एक वेबसाईट आहे. तर ती कशी यूज करायची आणि कशा पद्धतीने आपण पाहायचं आहे ते पाहूया. चला तर मित्रांनो, पाहूया आपण ट्रेडिंग टिक्स वेबसाईट वर जाऊन कशा पद्धतीने OI चा डाटा पाहायचा आहे. ट्रेडिंग टिक्स वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचे पेज ओपन होते. त्यामध्ये तुम्हाला इथे पहिल्यांदा लॉग इन करायचं आहे. माझे पहिल्यांदा झालेले आहे लॉग इन. तर तुम्ही इथे गुगल लॉग इन किंवा ईमेल लॉग इन करून तुमचे लॉग इन करून घ्यायचे. ही फ्री वेबसाईट आहे. आता आपण पाहणार आहोत की ऑप्शनचा डाटा पाहणार आहोत. कॉल वॉज पुट ऑप्शन. तर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर कॉल वॉज पुट OI पाहतोय. त्यावर क्लिक केल्यानंतर निफ्टी इथे तुम्हाला कॉल वॉज पुट ओपन इंटरेस्ट दिसतोय. त्यामध्ये सिम्बॉल आहे, एक्सपायरी आहे, इंटरवल आहे. आता हे काय आहे याची माहिती घेऊया. सिम्बॉल मध्ये तुम्हाला इंडेक्स जे फ्युचर मध्ये ट्रेड करतात ते इंडेक्स दिसतात. त्यानंतर जे फ्युचर मध्ये स्टॉक आहेत तेही देखील इथे दिसतात. एक्सपायरी कोणती घ्यायची ते आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला 13/6 ची एक्सपायरी पाहिजे, 20/6 ची एक्सपायरी पाहिजे किंवा 27/6 ची पाहिजे. तर शक्यतो आपण नियरेस्ट एक्सपायरी घेतो. 5 मिनिटाच्या इंटरव्हल टाइम नुसार आपण हा डाटा पाहतोय. तर इथे आपल्याला लाईव्ह करायचा आहे. रेंज आपण आता सध्या तर नाही घ्यायची. तर गेल्यानंतर आता त्यामध्ये या 3 कलरच्या लाईन दिसतात तुम्हाला. तर त्या कशाच्या आहेत तर इथे दिलेलं आहे. ग्रीन कलरची लाईन आहे ती कॉलचा OI आहे. रेड कलरची लाईन आहे ती पुटचा OI आहे. आणि ब्लॅक कलरची लाईन आहे, डॉटेड लाईन दिसते, ती तुम्हाला फ्युचरची लाईन आहे, फ्युचर प्राइस आहे. तर चेंजिंग OI वरून कसं आपण ठरवायचं की मार्केट अपला जाणार आहे का डाऊनला जाणार आहे. म्हणजे आपल्याला कॉल बाय करायचा आहे की पुट बाय करायचा आहे. तर ज्या साईडचा डाटा डिक्रीज होत आहे, समजा पुट साईडचा डाटा डिक्रीज होत आहे, तर आपल्याला पुट साईड घ्यायची आहे. कॉल साईडचा डाटा डिक्रीज होत असेल तर कॉल साईड घ्यायचा आहे. आता इथे पाहायला गेलाच तर इथे तुम्हाला दिसेल की पुट साईड डाटा इन्क्रीज होत आहे आणि कॉल साईड डाटा डिक्रीज होत आहे. म्हणजेच आपल्याला इथे कॉल बाय करायचा आहे. ओके. तर आता इथे क्रॉसिंग केलेलं आहे पहा. म्हणजे पहिल्यापासूनच ग्रीन लाईन डाऊनला आहे आणि रेड लाईन अपला आहे. म्हणजे पुट साईड लाईन अपला आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, कॉल बाय करणार आहोत. आता इथं क्रॉसिंग कधी केलेलं आहे, 9:36 9:45 ला. आता हाच कधीचा डाटा आहे, आजचा डाटा आहे. मग 9:45 ला आपण चार्ट वर पाहूया. आता पाहायचे आपल्याला 9:45. त्यासाठी आपण 9:45. जर तुम्ही इथं कॉल बाय केला असता तर तुम्हाला इथून एवढं टार्गेट मिळालं असतं. म्हणजेच 100 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला इथे मिळाली असते. त्याच पद्धतीने पुट साइड पण इथं डाटा डिक्रीज होत आहे आणि प्राइस डिक्रीज होत आहे आणि इथं कॉल साइड डाटा इन्क्रीज होत आहे. म्हणजे आपल्याला इथं पुट घ्यायचा होता. किती वाजता तर डिक्रीज झालेला आहे 1:56. पाहूया इथे 1:56 काय दाखवते. इथे तुम्हाला पुट साइड एंट्री घ्यायची होती. मग तुम्हाला इथून हे टार्गेट मिळालं असतं. म्हणजेच
375 मायनस 294, एक 70 पॉइंटची मुवमेंट इथे मिळालेली असते. अशा पद्धतीने तुम्ही कॉल डाटा आणि पुट डाटा पाहून ऑप्शन मध्ये ट्रेड मारू शकता. आता इथे टोटल ओआय जरी पाहायला गेला तरी तुम्हाला इथे टोटल ओआय पुटचा डिक्रीज होताना दिसतोय आणि कॉलचा इन्क्रीज होताना दिसतोय. म्हणजे मार्केट काय होणार आहे, पुट साइडच चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकता.